एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल. नमस्कार सर्वांना, वसुंधरा किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, चविष्ट आणि पारंपरिक गावाकडची रेसिपी हुलग्याचे शेंगोळे. अतिशय कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग सुरुवात करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरे, मीठ, कोथिंबीर घालून मिक्सरला जाडसर वाटून घेऊ. पीठ घेऊ. हुलग्याचे पीठ 1 वाटी, 2 चमचे ज्वारीचे पीठ, जिरेपूड, हळद, लाल तिखट, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, मिक्स करू. तेल घालू, मिक्स करू. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा तयार करू. पुन्हा त्याला तेलाचा हात लावून मळून घेऊ. 10 ते 15 मिनिटाकरता झाकण लावून बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण आपल्या रश्श्याला दाटसरपणा येण्यासाठी एका वाटीत थोडे हुलग्याचे पीठ घेऊ व त्यात पाणी घालून पेस्ट तयार करू, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. कढईत तेल गरम झाले की 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, हळद, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून परतून घेऊ व तयार केलेली पेस्ट घालू. नंतर पाणी घालून पातळ व घट्ट आवश्यक तेवढे पाणी घालू. चवीनुसार मीठ घालू. उकळी येण्यासाठी ठेवू. तोपर्यंत शेंगोळे तयार करू. भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. लांबसर व गोलाकार देऊन घेऊ. हवा तो आकार आपण इथे देऊ शकतो. हे शेंगोळे उकळत्या पाण्यात हळूहळू सोडू. दहा ते 15 मिनिटे शिजवून मधून मधून हलक्या हाताने ढवळत राहू. झाकण ठेवू. शेंगोळे शिजले की रस्सा घट्ट होतो व शेंगोळे मऊ होतात. तयार झाले आपले साध्या, सोप्या व कमी साहित्यातील पौष्टिक स्वादिष्ट शेंगोळे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन स्वादिष्ट रेसिपी करता. तोपर्यंत बाय बाय.